जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय। जय श्रीराम, जय शिवराय। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकी तळेवाडी या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे भव्यदिव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं जाते। पाटील बाबा उत्सवानिमित्त हे मैदान आयोजित केलं जाणार असून दिनांक 9 मार्च रोजी या मैदानाचं नियोजन करण्यात आलं आहे। या मैदानाचं 36वे वर्ष असणार आहे आणि या मैदानाचं स्वरूप असणार आहे एक आदत एक बैल। भव्यदिव्य असं जुनं पारंपरिक हे मैदान वडकी तळेवाडी या ठिकाणी संपन्न होणार असून या मैदानाचं नियोजन कसं आहे, या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। मित्रांनो, आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ताभाऊ गायकवाड आहेत। भाऊ नमस्ते। नमस्ते भाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचा थरा रंगतोय, जुनी पारंपरिक मैदानं होत आहेत, यात्रा उत्सवाचा काळ सुरू झाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ज्या मैदानाची उत्सुकता असते ते म्हणजे वडकीकरांचं पाटील बाबा उत्सवानिमित्त होणारं मैदान। तर ह्यावेळेस कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि किती तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे? या ठिकाणी पाटीलबाबा उत्सवाच्या निमित्तानं पारंपरिक वर्ष आमचं जवळजवळ 36वे वर्ष आता हे मैदान आम्ही घेतो आहे आणि या ठिकाणी 9 तारखेला आमचं मैदान असणार आहे। तरी सर्व गाडा मालकांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त गाड्या नोंद करून या मैदानाची शोभा वाढवायची। या मैदानाचं एक वैशिष्ट्य असं आहे, या मैदानात फक्त एक आदत आणि ओपनचा बैल असं हे आदतचं मैदान आहे। त्यामुळे सगळ्या गाड्या मालकांनी याची नोंद घ्यायची आणि बक्षिसाची रक्कम प्रथम क्रमांकाला 2,01,000 रुपये आहे, द्वितीय क्रमांकाला 1,71,000 आहे, तृतीयला 1,51,000 आहे आणि चतुर्थ क्रमांक आहे 1,21,000, 5व्या नंबरला आहे 1,00,000 रुपये, 6व्या नंबरला आहे 71,000 रुपये आणि 7व्या नंबरला 51,000 रुपये आहे। आणि त्याच्यातून पण आम्ही क्वार्टर फायनलला जी गाडी, सेमी फायनलला जे दुसरी राहीन क्वार्टर फायनल, त्या याच्यात प्रत्येक गाडीला ज्या 7 गाड्या राहतील त्या गाड्याला प्रत्येक गाडीला 10,000 रुपये आम्ही या ठिकाणी बक्षीस देणार आहे। तर प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी 1,500 रुपये प्रवेश फी असणार आहे। दादा, आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो, बऱ्याच ठिकाणी आमच्या मुलाखती होत असतात। पाहायला गेलं तर प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस असतं त्याच्या 1% प्रवेश फी असते, मात्र या ठिकाणी प्रवेश फी अतिशय कमी ठेवण्यात आलेली आहे। काय सांगाल याच्याविषयी? खरं तर हा खेळ पैसे कमावण्याचा नसून हा फक्त एक पारंपरिक मैदान असल्यामुळं आम्ही दरवर्षीप्रमाणे, मागच्या वर्षी पण 2,00,000 रुपये बक्षीस होतं, 1,000 रुपयेच प्रवेश फी होती आणि ह्या वर्षी पण 2,00,000 रुपये बक्षीस आहे, 1,500 प्रवेश फी आहे। फक्त हा मैदान शेतकऱ्यांचा विचार घेऊन हे मैदान घेत असतो, त्यामुळे ह्याच्या मागं कसलाही पैसे कमावण्याचं का कशाचं उद्दिष्ट नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही फक्त प्रवेश फी 1,500 रुपये घेतलेली आहे। बरं, आणि हे मैदान कोणत्या ठिकाणी संपन्न होणार आहे? हे मैदान आमचे वडकी गावामध्ये तळेवाडी म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध ही वस्ती आहे आमची तळेवाडी म्हणून, त्या तळेवाडीच्या ठिकाणी हे मैदान आयोजित केलेलं आहे। की तो मैदान ह्या फाटीवरती चौथं मैदान या ठिकाणी होतं। बंदी हटल्यापासून ते आतापर्यंत चौथं मैदान या ठिकाणी। इथून मागं आम्ही ओपनच्या बैलगाडी शर्यतीचा थरार ह्या फाटीवरती पाहिला, मात्र यावर्षी एक आदत एक बैल मैदान होतंय। कारण काय त्याच्या मागचं? कारण काय नाही, कुठंतरी एक नवीन आपली खोंड पैदास चांगली व्हावी शेतकऱ्यांना परत। कारण काय होतं, सगळ्यांचं शेतकऱ्यांचं, गरीब शेतकरी काय करतो, नवीन आपली खोंड बारीक आणतो, तेच मैदानात हे करून परत ओपन करून आपलं विकून पैसे कमावतो। त्या दृष्टीने एक आदतला कुठंतरी वाव मिळावा म्हणून आम्ही हे आदतचं मैदान घेतलेलं आहे। बरं, आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची प्रोसेस आता 1-2 दिवसात आपल्याला सगळं प्रोसेस झालेली आहे, परमिशन सगळी 2 दिवसात येणार आहे। हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल। सर्व मैदान महाराष्ट्र शासनाच्या नियम अटीनुसार, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मार्गदर्शनानुसार आणि हवेली तालुका बैलगाडी संघटनेच्या देखरेखीखाली हे मैदान होणार आहे। तरी कसली या ठिकाणी कोणत्याही बैलगाडी मालकावरती अन्याय होणार नाही, कारण इथून मागं सगळी मैदानं मला वाटते महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलेलं आहे। जो टाईम दिला त्या टायमिंगलाच मैदान संपलेलं आहे आणि चालू पण त्याच टायमिंगला केलेलं आहे।
कोणालाही माझ्या घरच्या जरी गाड्या होत्या तरी कोणावरती या ठिकाणी मला वाटत नाही अन्याय होतो आणि कोण म्हणणार पण नाही बैलगाडीवाला की ह्या मैदानात आपण जायला नको की बाबा पाचलेटी होती किंवा अन्याय होतो. असा एकसुद्धा बैलगाडीवाला म्हणणार नाही की ह्या मैदानावर पाचलेटी किंवा अन्याय कुठेही कोणत्याही महाराष्ट्रात जा. ह्या पाटीलभाऊ उत्सवाच्या किंवा वडकी गावातली प्रत्येक मैदानं असतील, हे प्रत्येक मैदान एक नंबरच आम्ही करून दिलेलं आहे आणि हे महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. आणि ही जी पट्टीची सिस्टीम आहे ती समजा चाकणला चालू झाली होती, पण तिथं काय झालं तर बैलाचा पाय जरी आला तरी तिथं गाडी बाद नव्हती देत. पण आम्ही ह्या मैदानात ही अशी सुरुवात केली आहे, माणसाचा पाय जरी पट्टीवर आला तरी आम्ही ती बाद केलेल्या आहेत गाड्या. आणि तोच आदर्श सगळ्या महाराष्ट्राने घेतलेला आहे आणि आता तेच सगळ्या महाराष्ट्राने चालू आहे. पाय जरी पुढं असेल तरी तो गाडी बाद देतात. आता इथं मित्रांनो, ज्या पद्धतीनं उरुळी या ठिकाणी बंदीच्या अगोदर स्क्रीनची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती, त्याच पद्धतीने वडकी गावामध्ये पट्टीची सुरुवात करण्यात आली. पट्टीचा नियम जो बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये लागू झाला तर त्याचं उगमस्थान कुठलं असेल तर ते वडकी गाव आहे. तर दादा, कशा पद्धतीने यावर्षी तयारी करण्यात आली? फाटीचं काम कुठपर्यंत आलं? फाटीचं काम आता जवळजवळ 70% झालेलं आहे. 20% ते 30% काम राहिलेले आहे. आता पाणी मारून रोलर वगैरे फिरवणार आहे, त्याच्यामुळं थोडं माती दिसत असेल मैदानामध्ये. पण ही पण माती 9 तारखेला तुम्हाला अजिबात माती दिसणार नाही. पाणी मारून रोलर फिरवणार आहे. 7 तारखेला सगळे फोटो वगैरे अपलोड केले जातील. सगळे फोटो 7 तारखेला तुम्हाला पाहायला भेटतील आणि मग तुम्ही ठरवा काय कसं मैदान आहे कसं नाही ते तुम्ही सांगा आम्हाला. मित्रांनो, या मैदानाची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. वडकी गावामध्ये जी मैदानं होतात ती संपूर्ण मैदानं एकदम शिस्तबद्ध, पारदर्शक आणि या ठिकाणी कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय केला जात नाही अशा पद्धतीची वडकी गावाची बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ख्याती आहे. त्याच धर्तीवरती हे मैदान संपन्न होणार आहे. दादा, त्याचबरोबर किती तारखेला लॉट काढले जातील? 8 तारखेला संध्याकाळी 6 ते 7 वाजता लॉट काढायला सुरुवात करणार आहे. त्याच्या अगोदर सगळं गाडीवानांना विनंती आहे, जास्तीत जास्त तुम्ही गाड्या नोंद करून घ्या. 9 तारखेला या ठिकाणी एकसुद्धा गाडी नोंद होणार नाही आणि लॉटसुद्धा त्या ठिकाणी काढले जाणार नाही. लॉट हे 8 तारखेला संध्याकाळी काढून फायनल होणार आहे. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल? सर्वांना विनंती आहे, मला वाटतं 5 तारखेला किंवा 6 तारखेला उद्यापासूनच आमची ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे. जास्तीत जास्त गाडा मालकांनी सहभागी व्हावं. या ठिकाणी कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. या ठिकाणी तुम्हाला ह्या मैदानाच्या फटीवरती उभं राहून तुम्हाला सर्वांना सांगतो की कसल्याही प्रकारचा या ठिकाणी कुणावरती अन्याय होणार नाही. धन्यवाद दत्ताभाऊ मार्गदर्शन केल्याबद्दल. वडकी गावातील ज्येष्ठ बैलगाडी मालक कैलास नाना गायकवाड आहेत. नाना, नमस्ते. नमस्ते. नाना, काय सांगाल? पुन्हा एकदा वडकी गावामध्ये तळेवाडी या ठिकाणी भव्य दिव्य असं यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केले जाणारं एक आदत एक बैल मैदान दिनांक 9 मार्च रोजी संपन्न होतं. कशा पद्धतीनं मैदानाची सुरू आहे आणि फाटी कशी आहे? फाटी एकदम चांगली आहे. मैदानाचं जवळजवळ 70% आमचं मैदान क्लिअर झालेलं आहे. फाटीचं स्वरूप कसं आहे? फाटीला थोडी मध्ये माती आहे, त्याच्यावर लोलर पाणी मारून लोलर फिरवणार आहे. फाटी उराटीची आहे. उराटीची फाटी. ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले? हे 4थं मैदान आहे. 4थं मैदान आहे मित्रांनो. बंदी हटल्यापासून या ठिकाणी मैदान होतात. तर एकूण फाट्या कितीच मैदानामध्ये? फाट्या 10 आहेत. फाटीच्या आतातमधलं अंतर किती? 12 फूट. 12 फूट आहे. त्यानंतर आदतचं मैदान तुम्ही घेताय. या ठिकाणी मागची जी 3 पर्व झाली ती ओपनची झाली, तर यावेळेस आदतचा पल्ला किती ठेवण्यात येणार आहे? आदतचा पल्ला 800 फूट घ्यायचा आणि ओपनचा पहिला पूर्वीचा किती पल्ला होता? 900 950 होता. 950 होता. ह्यावेळेस 800 ठेवणार आहे आदतचा. 800. परफेक्ट टेपने मोजून ठेवण्यात येईल. परफेक्ट. त्यानंतर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? आता जर खालून कमी केलं तर 10 गट थांबू शकतात. बरं. आणि निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 500 फूट आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काहीच नाही. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी, अडचणीत, अडथळेत हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? केला जाणार. त्याचबरोबर आपले जे नंदी धावण्यासाठी येणार आहेत त्यांना कुठलीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही याची सगळी काळजी घेतली जाईल का? याची काळजी घेतली जाणार आहे. आम्ही पूर्ण बॅरिकेड ठेवलेलं आहे ह्याकडेच त्याकडे. बरं. त्याचबरोबर जे बैलगाडी मालक या ठिकाणी मैदानात सहभागी होणार आहेत त्यांनी निवारा कोणत्या दिशेला करायचा आहे? पूर्ण गोल सगळ्या साईडला मोर, इकडं पूर्व पश्चिमला दोन्ही जागा आहे. बरं. दक्षिणेला पण आहे. बरं. त्याचबरोबर दादा, या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 100% जवळजवळ 800 फूट म्हणजे 100%. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल? ऑनलाईन नाव नोंदणी कमीत कमी आम्हाला 8 तारखेच्या आत त्यांनी 6च्या आत तिथून मोर्चा आम्ही गाड्या कुठल्या घेणार नाही. आमच्या गावची असली तरी बी घेणार नाही. बरं. आणि तेव्हा तिथं नंतर 7च्या आसपास आम्ही गट काढणार आहे. बरं. जास्तीत जास्त नोंद करण्यासंदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना?
नोंद जास्तीत जास्त लवकरात लवकर जे करून घ्यावी एवढीच नम्र विनंती राहील. चालते, धन्यवाद नाना. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन भाऊ आंबेकर आहेत. नितीन भाऊ नमस्ते. नमस्ते सर. काय सांगाल, पुन्हा एकदा वडकीमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय. दिनांक 9 मार्च रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान पाटील बाबा उत्सवानिमित्त संपन्न होत आहे. तर कशा पद्धतीने यावर्षी तयारी करण्यात आली? यावर्षी गेल्या वर्षीपेक्षाही चांगल्या पद्धतीचं मैदान घ्यायची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि गेल्या वर्षीपेक्षाही चांगल्या गाड्या नोंद होतील ह्यासाठी आम्ही आदतचं मैदान घेतो यावर्षी. म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांना चांगलं व्यासपीठ तयार करून देत आहे. नवीन चेहरे उजेडात यावे म्हणून तुमचा हा प्रयत्न आहे का? हो एकदम बरोबर आहे. बरं, त्याचबरोबर आता आपण वळू मैदानाच्या काही माहितीकडं. तर मैदानामध्ये खाली पट्टी आहे का? हो, पट्टी आहे. तिथं खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? तिथं कालिदास आप्पा गाठे म्हणून आहेत, ते काम पाहणार आहेत. त्या ठिकाणी कॅमेरा आहे का? कॅमेरा आहे, त्या शर्यत म्हणून आहेत, त्यांचा कॅमेरा आहे. बरं, निकाल रेषेवरती कॅमेरा आहेत का? तिथं 2 कॅमेरे आहेत निकाल रेषेवर, STC लाईव्ह वालेच आहे. STC लाईव्ह. हो. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन आपले मयूर तळेकर आणि प्रवीण गाठे हे 2 करणारे समालोचक. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हो, 2 पशु वैद्यकीय अधिकारी तर दिवसभर थांबणार आहेत, सकाळी 9 ते संध्याकाळी मैदान संपेपर्यंत. त्याचबरोबर या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. हो, 2 ॲम्ब्युलन्सचे पण सोय केलेली आहे आम्ही. बरं, पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली. टँकर ठेवलेले 2 टँकर उभे राहणार इथं कायम बरं. पिण्याच्या पाण्याचे. बरं, त्याचबरोबर बैलगाडी मालकांना काय सूचना असतील ज्यावेळेस तुमचा बजेट दिला जाणार आहे गट खाली जाण्याचा, तर त्यांना किती कालावधी असणार आहे? सर्व गाडीवानांना सांगतो, सगळ्यांनी नियम पाळा. वडकी गावामध्ये नियमावरच मैदान घेतलं जातं. तुम्हाला 5 मिनिटाची वेळ देण्यात येणार आहे. एका टायमाला 10 गट खाली जाणार आहेत. 10 गट गेल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाची वेळ दिली जाणार आहे. गट संपल्याच्या नंतर 5 मिनिटात जे खाली जातील ते जातील, वर राहतील ते वरच. हा नियम आहे आमचा आणि आमच्या मंडळाच्या नियमाच्या पुढं कोणच जात नाही. अशा पद्धतीने आम्ही करणार आहे. महाराष्ट्रातले कडक शिस्तीचं मैदान म्हटलं तर वडकी गावातलं मैदान हे कडक शिस्तीचं मैदान महाराष्ट्राला संपूर्ण माहिती आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी त्या दिवशी कडक शिस्त आणि नियम असणार आहेत. हे जाता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी सर्व चालक मालक सर्वांना विनंती करतो, आम्ही या आदत मैदान घेतलं आहे, गोरगरीब शेतकऱ्यांचं नाव व्हावं, नवीन खोंड पुढं यावा म्हणून आम्ही घेतलेलं आहे. उद्या 5 तारीख सकाळी 9 वाजल्यापासून तर 8 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही जेवढ्या गाड्या होतील त्याच्या नोंद घेणार आहे. 6च्या नंतर आम्ही नोंद बंद करणार आहे आणि साधारण 7:30 दरम्यान आम्ही लाईव्ह लॉट काढायचं काम चालू करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एकही पावती फाडली जाणार नाही. 6च्या नंतर अजिबात नाही. सर्व गाडीवानां मालकांना चालकांना विनंती आहे, जास्तीत जास्त गाड्या नोंद करा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा अशी विनंती करतो. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य हवेली तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक संतोष शेठ मोडक आहेत आपल्या समवेत. सरपंच नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कशा पद्धतीनं यावर्षी तयारी करण्यात आली? वडकी तळेवाडी या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक 9 मार्च रोजी पाटील बाबा उत्सवानिमित्त संपन्न होते. कशा पद्धतीने आयोजकांची तयारी सुरू आहे? आता प्रथमतः ह्या मंडळाचं मी एक अभिनंदन करतो आपल्या एक संघटनेच्या वतीने, कारण आपण बाकीच्या तालुक्यातनी मला नाव घ्यायचं नाही कुठं जे मैदानं होतात, तर थोडंसं एक वाईट वाटतं की तुम्ही जर 1,11,000 बक्षीस ठेवलं की नंतरचं बक्षीस पार 70,000 येतं, परंतु त्याचे प्रवेश फी परत 1100 करता. परंतु ह्या मंडळाने एक आदर्श घालण्यासारखं काहीतरी केलेलं आहे. 2 लाख रुपये बक्षीस ठेवलं तर प्रवेश फी 1500 केली आणि 2 लाखाच्या नंतरचं बी एक 20-30% बक्षीस 1,71,000 ठेवलं. तर माझं सगळ्यांना एक विनंती आहे की ह्या मंडळाचा कुठंतरी एक आपण सर्वांनी आदर्श घ्या की प्रवेश फी फाडून तुमचे एक कुठंतरी पैसे कमावण्यापेक्षा गोरगरीब जनतेसाठी आपण मैदान करा. आज ह्यांनी हे मैदान केलं, कुठं एक पैसे कमवायचा हेतू नाही आहे की आज हे आज लखपती होण्याचा एक योग आहे
आज तुमच्या एक जर तुम्ही एक आदत वासरू घेऊन जर या मैदानात एक नंबर जर केला तर अख्ख्या वासराची किंमत इथं वसूल होती 2 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस आहे. त्या तुलनेत प्रवेश फी किती आहे 1,500 रुपये. आणि त्याचबरोबर क्वार्टर फायनलच्या रकमेविषयी काय सांगाल? आता तुम्हाला सांगतो क्वार्टर फायनलला जर आता आपण बरेचसे तुम्ही बघता, मी साऱ्या महाराष्ट्रातली मैदानं बघतो, 1,000 रुपये 2,200 रुपये तुमचे क्वार्टर फायनल उगा नावाला एक तटपुंजी रक्कम दिली जाते. अरे अशी क्वार्टर फायनलला द्या, कारण तो बी 2 नंबरला जीवाच्या ह्यानी पळत असतो. जर मी 10,000 रुपये जर दिले तर कमीत कमी त्यांचा दोघांचा खर्च तरी बघतोय 2 बैलावाल्यांचा. तो हाच एक आदर्श राहो की क्वार्टर फायनलला कमीत कमी 10,000 रुपये प्रत्येकाने ह्यांच्यासारखे द्यावेत, ही प्रत्येकाला एक विनंती करतो. बरोबर सरपंच, आम्ही महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर पाहतोय 2 लाख असलं तर शेवटचं लयतले 20,000 किंवा 10,000 असतं. बरोबर. पण या ठिकाणी अनुक्रमे 1 ते 7 बक्षीस आहेत. तर 7वं बक्षिसाची रक्कम जी आहे ती 51,000 रुपये. आता तुम्हाला तेच मी सांगण्याचा एक सगळ्यांना हेतू आहे माझा, की काही ठिकाणी 5-5 लाखाची मैदानं झाली, तर 5 लाखाच्या मैदानाला शेवटचं बक्षीस 50,000 रुपये ठेवलं होतं काही लोकांनी. तर आज ह्यांनी 2 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस असल्यावर शेवटचं बक्षीस 50,000 रुपये ठेवलं आहे. म्हणजे हा आदर्श घेण्यासारखाच आहे. आता आपल्या इकडं काय होतं आहे, शेवटचं पहिलं बक्षीस 2 लाख ठेवलं तर काही ठिकाणी ते 11,000 21,000 असतं. परंतु ह्याच पद्धतीने बक्षीस असावं, कारण प्रत्येक बैलवाल्याचा जर खर्च पाहितला तर भरपूर खर्च झालेले आहे. तर ह्यांचा कुठंतरी एक आदर्श घ्या आणि चांगल्या पद्धतीने पहिलं बक्षीस लय मोठं असावं असं नाही आहे, परंतु पहिल्या बक्षिसाच्या तुलनेत 20-20% ते बक्षिसं खाली यावीत, जास्त प्रमाणात येऊ नये. म्हणजे एकंदरीत सगळ्या बैलगाडी मालकांना थोडंफार एक सिरियल वाईज पैसे मिळाले हा, पाहिजे, समान न्याय मिळाला न्याय मिळावं. कारण जो फायनलला राहतो त्याला तेवढंच पळावं लागतं सेमीफायनलला, परंतु काही कडला आलं, काही थोड्या एक तांत्रिक बाबीमुळे माणूस प्रत्येक बैलगाडवाला मार म्हणजे तुमच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये 1 ते 7 जी सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये 7वा बैलगाडी मालक जो विजय होणार आहे तो पण अर्ध्या लाखाचा मानकरी. अर्ध्या लाखाचा मानकरी आहे. 7वा सुद्धा अगदी अर्ध्या लाखाचा मानकरी आहे. नाही तर फायनलला राहून सुद्धा ड्रायव्हरचं बक्षीस द्यायला सुद्धा कधी पैसे उरत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो, हे अनुभव आहेत. कारण की सरपंच सगळ्या मैदानामध्ये फिरत असतात. ही वस्तुस्थिती आहे सर्वसामान्य बैलगाडी मालकांची, आणि ती कशामुळे उद्भवते तर ते आपण पाहतोयच. तर आता आपण वळूया त्या मैदानाच्या नियम अटींकडं. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार हे मैदान संपन्न होईल का? हो, हे मैदान पूर्ण महाराष्ट्र शासन, परत महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि हवेली तालुका, कारण ह्या मैदानावरती शेवाळे आबा आवर्जून उपस्थित होतात. आपले बरेचसे पदाधिकारी येतात आणि आम्ही हवेली तालुक्याची कमिटी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून असतो. आणि ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे, तिथं काही नियम समजा गाड्या सामन्यात आल्या काय झाल्या तर ते लगेच आपल्या संघटनेला विचारलं जातं आणि संघटनेच्या नियमानुसारच निर्णय दिले जातात. या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? ह्या बैलाचा कुठलाही अवयव पुढं आला त्याच्यावर निकाल दिला जाईल. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला किंवा गैर काय कृत्य केलं तर ती गाडी बाद केली जाईल का, आणि चालकावरती कशा पद्धतीची कारवाई केली? आता वडकीत आपण 2-3 वेळा ही कारवाई केलेली आहे. 1-2 वेळा असं घडलं की बाय शेपटीचा चावा घेतला, त्याला आपण कमीत कमी 3 महिने हवेली तालुक्यात बॅन करतो. हवेली तालुक्यात ह्या मैदानाचा तर विषय सोडा, परंतु 3 महिने त्याला हवेली तालुक्यात कुठेही गाडीवर बसलं देऊ जात नाही. बरं, त्याचबरोबर ती गाडी बाद केली जाईल. ती गाडी तर लगेच बाद. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? आता आपण गटाला सामान उतरलो तर पुढं चाल दिली जाईल, आणि सेमीफायनलला उतरलो तर त्यांनी संगनमत करून 2 बैल पळवायच्या. जर संगनमत नाही झालं तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? संगनमत जर त्यांचं नाही झालं तर आपण चिठ्ठ्या टाकणार, ज्याची चिठ्ठी निघेल तो पळल आणि त्यांचं जे बक्षीस असेल ते विभागून दोघांना दिलं जाईल. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? जर जो आपला पोरं चालत आलेला आहे की बैल तासाच्या बाहेर गेला तर ते गाडी बाद दिली जाईल. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल? आता सुट्टीच्या ठिकाणी जी पट्टी आहे त्याच्या पुढं जर बैलाचा किंवा सुट्टी मेकरचा पाय आला तरी ती गाडी बाद दिली जाईल. त्या संदर्भात त्याचबरोबर आपण आदत बैलाचं मैदान घेत आहे, तर आदत बैलाच्या दाताच्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन कोणाचं आलं तर कशा पद्धतीने निर्णय असेल? आता आदतचं पहिलं तर आपण एक नियम करणार आहे की जी गाडी गटाला बसल
ती दात पाहूनच नंबर टाकले जाणार, हे पहिली दक्षता घेणार. तरी कुणाचं जर त्याच्यावर ऑब्जेक्शन आलं तर बैल स्टेजपाशी बोलून आम्ही स्वतः पाहणी करून तो निर्णय देणार. बरं, त्याचबरोबर डबल बैल पळावला या संदर्भामध्ये जर कुणाचं ऑब्जेक्शन आलं तर किती वेळाचा का ऑब्जेक्शन घेण्यासाठी कालावधी असेल? जर कोणी डबल बैल पळवला न जर चुकीने जरी थोडंसं लेट झालं तर पूर्ण मैदान होसपर्यंत जरी त्या पुढल्या माणसाने आम्हाला मोबाईलमध्ये पुरावा आणून दाखवायचा आहे, पुरावा आल्याच्या नंतर आम्ही तो इथं चेक करू आणि नंतर ती गाडी बाद देऊन टाकू. बात केली जाईल. त्याचबरोबर इतर कोणतेही ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीचं टाइम लिमिट असणार इतर ऑब्जेक्शनला? जर बाकी कुठलं ऑब्जेक्शन असेल तर ते आपले गट संपसपर्यंत त्यांनी ते ऑब्जेक्शन आम्हाला सादर करावं. म्हणजे जेवढे गट खाली जातील हो, तेवढे? 10 गट. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना एक आव्हान करतो की आपण सर्वजण या वडकीच्या सगळ्याच मैदानाची वाट पाहत असता कायम. तसं आता हे एक पाटीलबा उत्सवानिमित्त छान मैदान, एक आगळं वेगळं मैदान यांनी घेतलेलं आहे. तर यात आपण सगळ्यांनी सहभाग दाखवावा आणि चांगल्या पद्धतीने आपल्या वासरांना या ठिकाणी पळता येईल, आपलं महाराष्ट्रात नाव होईल असं आपण या ठिकाणी सर्वांनी सहभाग घ्या आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करा, ही विनंती. चालतंय, धन्यवाद सरपंच. बोल. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत वडकी गावातील ग्रामस्थ अनिल काका गायकवाड आहेत. अनिल काका नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, यावर्षी सुंदर असं मैदानाचं आमच्या आयोजन नियोजन सगळ्या करण्यात- कार्यकर्त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. सर्वांनी व्यवस्थित म्हणजे मैदान ही फाट्या व्यवस्थित केलेले आहे. तरी सगळ्या बैल गाडा मालकांनी सगळ्या विनंती आहे की चांगल्या नोंदी करावं, पावती करावं आणि सगळ्यांनी व्यवस्थित सहभागी व्हावं. बक्षिसांच्या विषयी काय सांगाल? यावर्षी बक्षिसांचा पाऊस- बक्षीसचा पाऊस आहे यावर्षी. बक्षीस खूप मोठ्या प्रमाणे लखपती व्हायचा चान्सेस. चालतंय, धन्यवाद दादा.